सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा। आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव तालुक्यातील कात्री, त्रिशूल, घाटली, मांडवी आणि कुंभरी या ग्रामपंचायतींसाठी 5 नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले। एकूण माझ्या या मतदारसंघामध्ये आम्ही एकूण 13 गाड्या आपण आमदार निधीतून देतो आहे। त्याच्यात खास करून धडगावमध्ये आपण आज 5 गाड्यांचा आपण लोकार्पण केलं आहे। कारण ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या अतिदुर्गम भागामध्ये 100% नाही पण एक फुलची पाकळी म्हणून आपण एक गाड्या दिल्यानंतर या एरियामध्ये ते 5 रुग्ण वाहनाने ज्या एक या कोपऱ्यात एक या कोपऱ्यात असं दूर आम्ही दिली आहे ॲम्ब्युलन्स। याच्याने खास करून आमच्या जे कुपोषण असेल, गरोदर माता असेल किंवा अर्जंट ॲक्सिडेंट झालं किंवा सपोर्ट झालं, पावसामध्ये फार त्रास असतो आणि म्हणून आम्ही विचार केला का आपण आरोग्याचे ॲम्ब्युलन्स आहे पण आमदार निधीतून द्यायला पाहिजे, म्हणून मागे सुद्धा मी 5 ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या आणि आता 13 आपण आणले आहे, जेणेकरून आरोग्य डोंगरदऱ्यातील रुग्णांना बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आता संपणार असून गर्भवती महिला, कुपोषित बालक आणि गंभीर रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे शक्य होणार आहे। एस.व्ही. ठकाल महाविद्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार, नमस्कार। सरकार